नागपुरातील बहुचर्चित राम झुला हिट अँड रन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुख्य आरोपी रितिका उर्फ रितू मालूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। मद्यधुंदावस्थेत रितू मालूनं तिच्या मर्सिडीज कारनं दुचाकीस्वार 2 तरुणांना चिरलं होतं। दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। माधुरी सारडासोबत सीपी क्लबमध्ये पार्टी केल्यानंतर रितू मालू ही तिच्या मर्सिडीज कारमधून 24 फेब्रुवारीच्या रात्री तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामझुला पुलावरून वर्धमान नगरकडे भरधाव निघाली होती। दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या रितू मालूनं आपल्या गाडीनं मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिक मोहम्मद जिया या तरुणांना धडक दिली। उपचारादरम्यान या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणी तहसील पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून रितू मालूला अटक करून न्यायालयात हजर केलं। त्यानंतर न्यायालयानं तिची जामिनावर सुटका केली। या प्रकरणात अटक टाळण्यासाठी रितूनं न्यायालयात अंतिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। रितूचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला होता, तर बुधवारी उच्च न्यायालयानं देखील रितू मालूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। मात्र अटक टाळण्यासाठी रितू मालू अद्याप फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे।